गॅसवर कढई तापत ठेवली आणि त्यामध्ये तूप घातले 2 चमचे. त्यामध्ये हळद मीठ घालून घेतली आणि हे स्वीट कॉर्न जे पॉपकॉर्न आहेत ते टाकून आपण आता ह्यापासून पॉपकॉर्न बनवणार आहोत. पॉपकॉर्नची अशी वेगळी स्वीट कॉर्न येतात, तर त्याच्यापासून आपण आता ह्या पॉपकॉर्नच्या लाह्या बनवत आहोत, जे मक्याचे पॉपकॉर्न असतात ते. यामध्ये तूप म्हणजेच बटर किंवा तूप टाकलेलं आहे. मीठ आणि हळद टाकली आहे. त्याच्यात थोडासा चाट मसाला पण टाकून घेत आहे, त्यामुळे पॉपकॉर्न छान लागतात. शेजवान पॉपकॉर्नपेक्षा मला हे असे चाट पावडर टाकलेले पॉपकॉर्न खूप छान लागतात. आणि आता मी झाकण ठेवलं आहे आणि आता पॉपकॉर्न उडायला लागलेत पहा. हे कढईभर पॉपकॉर्न होते. एक एक वाटीभर मी हे मके घेतले आहेत, त्यापासून कढईभर पॉपकॉर्न. तर हे जे बाहेर विकत मिळतात मॉलमध्ये 100 रुपयाचे वगैरे, तर हे त्यापेक्षा हे घरचे घरगुती कोणतं तेल वापरलं आहे काही माहीत नसतं, तसे मस्त असे घरात बनवलेले हे पॉपकॉर्न नक्की करा आणि मुलांना द्या. हेल्दी कधीही मुलांना अशा गोष्टी घरात करून दिल्या की त्यांना पण कळतं की त्यासाठी आपण बाहेर किती पैसे मोजतो आणि आपण घरी केल्यावर किती मस्त आणि स्वच्छ आणि स्वस्तात मिळतं. तर मुलं हे प्रेफर करतील. ही संस्कृती आता आपण आपल्या मुलांच्या मनामध्ये रुजवली पाहिजे, कारण आजकाल फार मॉल, सिनेमा आणि पॉपकॉर्न आणि ते महागडे पॉपकॉर्न, तर त्यापेक्षा आपण असं घरगुती करून दिलेले पॉपकॉर्न. तर मी हा प्रयत्न केला आहे. माझ्या नातीला हे पॉपकॉर्न खूप आवडले. तुम्हीसुद्धा तुमच्या घरात मुलांना करून द्या. त्याबरोबर मी चहा घेतला आहे. संध्याकाळची वेळ आहे. मस्त पॉपकॉर्न आणि चहा. मुलं पण एन्जॉय करतात, त्याबरोबर आम्ही पण एन्जॉय करतो आहे. आणि तुम्हीसुद्धा करून पहा आणि अशीच पुढची रेसिपी येईपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. थँक्यू. धन्यवाद. मस्त गरम गरम चहा आणि गरम गरम हे पॉपकॉर्न. पण आज न बाहेर फार बर्फ पडलेला आहे अमेरिकेमध्ये. पहा कसं बर्फ. संध्याकाळचे 5 वाजलेत आणि इतका अंधार झालेला आहे पहा, आणि बर्फ. आणि मस्त वाटतंय गरम गरम चहा आणि गरम पॉपकॉर्न. तर तुम्ही फ्रेंड्स, तुम्ही नक्की या गरम गरम चहाचा आणि पॉपकॉर्नचा आस्वाद घ्यायला. तर पुढची रेसिपी येईपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद. थँक्यू.